मागच्या 2-3 दिवसांपासून सोशल मीडियावर महाराजांच्या आजारपणाची, महाराजांच्या अपघाताची बातमी या ठिकाणी व्हायरल होते। मागच्या 2 महिन्यापूर्वी देखील महाराज खूप आजारी असल्याची बातमी त्या ठिकाणी आली होती, पण आज मात्र आपल्या सगळ्यांना दिसतंय की महाराज ठणठणीत आपल्या समोर बसलेत। 2 तास दणकून कीर्तन केलंय आणि तसेच अजून पुढे 2 जाऊन करायचे आणि रोज कीर्तन चालू आहे। महाराजांच्या वयाचा माझ्या मंडपासमोर आता एकही माणूस नसेल का जो अजून एकदा आयुष्यात दवाखान्यात गेले नाही, ऍडमिट झाले नाही। एक दिवस सुद्धा ऍडमिट नसलेले व्यक्तिमत्व म्हणजे इंदुरीकर महाराज, आणि तरी मात्र लोक त्यांच्या काबर वाईटावर हे काय कळत नाही। परंतु जसजशा तशा अफवा येत आहेत तशा तशा मात्र त्या ठिकाणी महाराजांचं आयुष्य चांगलं वाढतंय, त्यांचा रोजचा उत्साह वाढतोय, त्यांचा आनंद वाढतोय, त्यांचं आरोग्य वाढतंय। आपण सोमेश्वराचार्य महामुनी अगस्त्य महाराजांच्या चरणी त्यांच्या आरोग्यपूर्ण आणि आनंद जीवनाकरता प्रार्थना करू। आणि मी या निमित्तानं सगळ्या समाज माध्यमावरच्या लोकांना विनंती करतो की कुठल्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नका। महाराज अगदी